नमस्कार, जय हिंद विद्यार्थी मित्र हो. महाराष्ट्र शासनाच्या 75,000 जागेविषयी नोटिफिकेशन आणि अपडेट्स यायला सुरुवात झालेली आहे. कालच कल्याण डोंबिवली महानगरपालिकेची 10वी-12वी पास विद्यार्थ्यांसाठी देखील त्यांनी संधी दिलेली आहे. आजच्या या छोट्याशा व्हिडिओमध्ये कल्याण डोंबिवली महानगरपालिकेची जी 409 रिक्त पदं आहे त्या जाहिरातीची आपण काय करणार आहोत, सूक्ष्म निरीक्षण करणार आहोत. यामध्ये पदं कुठले आहेत, पात्रता काय आहे, अभ्यासक्रम काय आहे, परीक्षेचं स्वरूप काय असणार आहे, सगळी डिटेल A to Z माहिती तुमच्यासाठी मी आता या आजच्या व्हिडिओमध्ये घेऊन आलेला आहे. तर चला सुरू करूया. बघ, आता भरतीचा आढावा आपण अगोदर समजून घेऊया की ही भरती कशाच्या पात्रतेवरती आणि कोणकोणत्या पदांसाठी आहे. तर यामध्ये पद कुठले आहेत बघा. फिजिओथेरपिस्ट आहे, औषध निर्माता, कुष्ठरोग तंत्रज्ञ, स्टाफ नर्स, क्षकिरण तंत्रज्ञ, हेल्थ विजिटर, लेप्रोसी टेक्निशियन, मानस उपचार समुदेशक, प्रयोगशाळा तंत्रज्ञ, लेखापाल, वरिष्ठ परीक्षक, कनिष्ठ अभियंता, स्थापत्य विद्युत यांत्रिकी, इंजिनिअरिंगचे आहे, चालक, यंत्र चालक, कनिष्ठ विधी अधिकारी, हे जे पदं आहेत, लिपिक, टंकलेखक, लेखा अधिकारी, आया, क्रीडा पर्यवेक्षक, उद्यान निरीक्षक, अग्निशामक, हे जे पदं आहेत ना, या पदांना अप्लाय करण्याच्या अगोदर आपल्यासाठी कोणती पोस्ट विनिंग पोस्ट असू शकते हे ठरवणं म्हणजे तुमच्यासाठी विजयाची पहिली पायरी ठरू शकते. आता हे एवढे पदं आहेत, आणखीही याच्यात भरपूर काही आहेत. या पदांपैकी आपल्यासाठी कोणतं पद आहे हे आपल्याला निश्चित करणं गरजेचं आहे. तर पात्रता आणि निकष काय, यामध्ये वेगवेगळ्या पदासाठी वेगवेगळी पात्रता आहे. अगदी 10वी पास पासून पण आहे. म्हणजे उद्यान पर्यवेक्षक नावाचं जे पद आहे त्यासाठी 10वी पास जरी असेल तरीही चालेल. 12वी पासवरती आहे. संबंधित पदविका, काही लिपिक लेवलचं जर पद असेल तर त्यासाठी तुम्हाला ग्रॅज्युएशन लागतं, काही उच्च पदवी लागतं, काही इंजिनिअरिंगच्या आहे, स्थापत्य अभियांत्रिकीच्या ह्याच्या पोस्ट आहे तर या इंजिनिअरिंगच्या पोस्टसाठी आहे. तर काहींना अनुभव लागतो, काहींसाठी टायपिंग किंवा टंकलेखन सुद्धा लागतं असतं. तर वयोमर्यादा यासाठी काय आहे, 18 ते 38 वर्ष आहे. आता कोणत्या पदासाठी एक्झॅक्टली काय लागतं आपण ते पुढे पाहणारच आहोत, डोंट वरी. आणि यासाठी अर्जाचा शुल्क जो आहे तो नॉर्मल लोकांसाठी 1000 आहे आणि मागासवर्गीयांसाठी किती 900 रुपये यामध्ये काय आहे, फीस आहे. आता अर्ज प्रक्रिया काय आहे, अर्ज प्रक्रिया तुम्हाला ऑनलाईन करायची आहे आणि अर्जाची शेवटची तारीख, ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख 3 जुलै 2025 आहे. आणि याचं अधिकृत संकेतस्थळ जे आहे ते कल्याण डोंबिवली महानगरपालिका यावरती आहे. आता याचा फॉर्म कसा भरायचा याची ही माहिती मी तुम्हाला नक्कीच पुढच्या व्हिडिओमध्ये प्रोव्हाइड करणार आहे. यासाठी आवश्यक कागदपत्र एक्झॅक्टली काय काय पाहिजे असतात हे तुमचं एज्युकेशनल डॉक्युमेंट, तुमचा आधार कार्ड, ईमेल ID, देन तुमचा काय म्हणता येईल की त्याला मोबाईल नंबर जो आहे तर तो आधार कार्डला लिंक असायला पाहिजे, फोटो साईज तुमची व्यवस्थित असायला पाहिजे, साईन डॉक्युमेंट्स तुमचं सिग्नेचर जे आहे तर ते व्यवस्थित असायला पाहिजे. तर या सगळ्या कागदपत्रांची यादी देखील आपण काय करणार आहोत पुढच्या एका छोट्याशा व्हिडिओमध्ये. उगाच तुम्हाला एका छोट्याशा माहितीसाठी अर्धा तास 1 तास व्हिडिओ पाहण्याची मला वाटतं काही गरज नसायला पाहिजे. छोटे छोटे व्हिडिओ अगदी मजेशीर, म्हणजे तुम्ही तुमचा जो वेळ आहे तो तुमच्या प्रिपरेशनवरती देऊ शकता. आता निवड प्रक्रिया यामध्ये कशी होणार आहेत हे लक्षात घ्या. तुमचं जे पद तुम्ही सिलेक्ट केलेलं आहे की तुम्हाला 1 असेल किंवा 2 असेल किंवा 3 पदासाठी, कुठल्याही कितीही पदासाठी तुम्ही करू शकता. पण आता तुम्हाला जर करायचं असेल तर त्याची तुम्हाला लेखी परीक्षेची तयारी करावी लागणार आहे. लेखी परीक्षा ही तुमची काही पेन आणि पेपरवरती होणार नाही, ही तुमची होणार आहे CBT वरती. CBT, ठीक आहे. म्हणजे आपलं पद झालं, नंतर मग त्याचा अभ्यासक्रम सुरू करायचा. तर त्या अगोदर आपली परीक्षा जी आहे तर ती कम्प्युटर बेस्ड होणार आहे हे लक्षात ठेवायचं. नंतर तुमच्या काही कौशल्य चाचणी होतील. काही ठिकाणी तुम्हाला कौशल्य चाचणी लागणार आहे. जसं की आता तुम्ही टायपिंग, समजा लिपिक पदाच्या सगळ्यात जास्त जागा आहेत. मग लिपिक पदासाठी तुम्हाला जर अप्लाय करायचं असेल तर तुमची टायपिंग असणं गरजेचं आहे. जस्ट तुमच्याकडे सर्टिफिकेट असणं म्हणजे तुम्हाला लगेचच ते पद मिळेल असं नाही. तर त्यासाठी तुम्हाला तुमचं कौशल्य जे आहे तर ते तिथे दाखवावं लागणार आहे. जर तुमच्याकडे 40 वर्ड्स पर मिनिटचं जर सर्टिफिकेट असेल तर तिथे प्रॅक्टिसमध्ये किंवा ज्यावेळेस तुमचं जी स्किल टेस्ट होईल तर त्यामध्ये सुद्धा तुमचं 40 असायलाच पाहिजे, 40ची स्पीड असायलाच पाहिजे, ठीक आहे. देन म्हणजे जिथं लागू असेल तिथेचा सगळ्या पदासाठी नाही. नंतर मग तुमचा इंटरव्ह्यू होईल, तुमचे डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन होईल आणि नंतर मग तुम्हाला काय मिळेल, जागा मिळेल किंवा तुमचं पद भरती जे आहे तर ते होत राहील. आता पदनिहाय आपण काय करूया, प्रत्येक पदासाठी काय काय अभ्यासक्रम आहे ते आपण थोडक्यात समजून घेण्याचा प्रयत्न करूया. ती चालेल का? हा KDMP सिलेबस, हा ओके, सिलेबस बघून घेऊया. आता यामध्ये जे पद आहेत ना तर त्या
पदांचाही यामध्ये म्हणजे समावेश केलेला आहे. पहिलं जे पद आहे ते फिजिओथेरपिस्ट आहे. कोणतं? फिजिओथेरपिस्ट आहे. आता फिजिओथेरपिस्ट या पदासाठी जनरल नॉलेज आहे. ठीक आहे. मला वाटतं हा जो अभ्यासक्रम आहे ना, तर हा थोडासा खूप मोठा आहे आणि मला वाटतं यासाठी आपण एक सेपरेट व्हिडिओ घ्यायला पाहिजे. सेपरेट व्हिडिओमध्ये तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये मी काय करतो की थोडासा मोठा राहील व्हिडिओ, पण ही जी इम्पॉर्टंट इन्फॉर्मेशन आहे ही आताची या व्हिडिओसाठी, पुढच्या व्हिडिओमध्ये आपण डिटेल्ड अभ्यासक्रम काय काय असणार आहे तो आपण काय करूया, डिकोड करूया.